आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी। नमस्कार, आजच्या घडामोडी थेट तुमच्यापर्यंत। निवडणूक पार्श्वभूमीवर धुळ्यात मोठी कारवाई, देशी दारू तस्करीचा पर्दाफाश, 30 लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त। बातमी सविस्तर। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत विनापरवाना देशी दारूचा वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्यरात्री सापळा रचत ट्रक व पिकअप वाहन अडवून तब्बल 35 बॉक्स देशी दारू, वाहने व मोबाईल हँडसेट असा एकूण सुमारे 30,77,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी संबंधित आरोपीविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। सूर्यप्रकाश जनहित न्यूज, ब्युरो रिपोर्ट, सुरेश बागुल, धुळे। नमस्कार, मी PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन। काल धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने एक चांगली कामगिरी बजावलेली आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने अवैध प्रकारची दारू, शस्त्र यांच्याबाबत कारवाई करण्यासाठी माननीय SP सर, दिवरे सर यांनी आम्हाला आदेशित केलेले होते। त्याप्रमाणे गोपनीय बातमीदारांना आम्ही सतर्क केले। गोपनीय बातमीदारांकडून खात्रीशीर माहिती मिळाली, त्याच्यानंतर पोलीस स्टेशनची एक टीम निवडली आणि सापळा लावला की मुक्ती हातीमध्ये एका ट्रकमध्ये दारू अवैध प्रकारे येणार आहे आणि ती दुसऱ्या वाहनामध्ये ट्रान्सफर होणार आहे। त्याप्रमाणे टीमच्या सदस्यांनी आपले 4 वेगवेगळ्या छोट्या टीम तयार केल्या आणि एक व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला। व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आपसात कम्युनिकेशन ठेवतात। जवळपास 1 तास सापळा लावून दिलेल्या माहितीप्रमाणे एक ट्रक आला। त्या ट्रकमधून छोट्या गाडीमध्ये माल ट्रान्सफर होत असताना ट्रक पकडण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये एक या टाईपच्या गुन्ह्यांमधला सराईत आरोपी पकडण्यात आलेला आहे आणि दोन्ही वाहनाचे चालक आहेत। एकंदर 30 लाख रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्याच्यात एक मोठा ट्रक आहे, 2 छोटे वाहनं आहेत। त्याच्यानंतर जवळपास 5 लाख रुपये किमतीची रॉकेट या कंपनीचे देशी दारूचे बॉक्स मिळालेले आहेत। जवळपास 124 बॉक्स दोन्ही वाहनांना मिळालेले आहेत आणि 3 आरोपी अटक आहेत। याचा तपास चालू आहे। या गुन्ह्यामध्ये आम्हाला धुळे पोलीस अधीक्षक माननीय श्री श्रीकांत देवरे सर, SP माननीय श्री अजय देवरे सर, आमचे DPO माननीय श्री संजय बांबळे साहेब आणि तालुका पोलीस स्टेशनचे PSI राठोड आणि DB टीमचे सर्व सदस्य तसेच जनरलचे सर्व अंमलदार यांनी अतिशय चांगली मेहनत घेऊन हा गुन्हा उघड केलेला आहे। आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी।